श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत प्रणाम। देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलवर ऐकत असणाऱ्या सर्व अच्युत गोत्रे श्रोत्यांचे मी तपस्वीराज दादा राहेरकर या ठिकाणी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। गेल्या काही दिवसापासून आपण श्रीमद भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायात सांगितलेल्या भक्ताची जी लक्षणे आहेत, जी भगवंतांनी अर्जुनाला भक्तियोग या अध्यायात सांगितलेले जे श्लोक आहेत, त्यावर आधारित आपली ही प्रबोधनमाला सुरू आहे। आज त्यामधील शेवटचा आणि समाप्तीचा श्लोक आहे। तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचि अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो नर। गेल्या काही दिवसापासून ईशादिष्टी श्री माहीम दादा हे आपल्याला प्रबोधन करत होते। आज त्यांच्याबरोबर साहित्याचार्य योगीदादा शास्त्री सेवलीकर अचलपूर महानबा विद्यापीठाचे विद्यागुरु हेही या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। तसेच ईशादिष्टी श्री माहीमदादा जावळे हेही या महानबा विद्यापीठाचे विद्यागुरु आहेत। दोघांचेही सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलच्या वतीने मी या ठिकाणी दोघांचेही हार्दिक स्वागत करतो। दोघांनाही दंडवत प्रणाम करतो आणि सर्व श्रोत्यांच्या आणि देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या प्रबोधनाला या ठिकाणी सुरुवात करावी। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम हो। दंडवत। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण चक्रवर्ती महाराज की जय। दंडवत दंडवत दंडवत। माझे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, मुख्य करून 5 अवतारांच्या श्रीचरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन ज्ञात अज्ञात साधकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून गुरु परंपरेचं स्मरण करून आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो। देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपन्न असणारा हा भक्ती योगावरील प्रबोधनाचा सोहळा, या प्रबोधन सोहळ्यासाठी ज्यांचं मार्गदर्शक आहेत असे मानव पंथाचे श्रेष्ठ आचार्य, परमपूजनीय, परम महंत, परम आदरणीय आचार्य प्रवर श्री मोठे बाबा तरडगाव, त्याचबरोबर तरडगाव या ठिकाणावरून असणारे परमपूजनीय सुनील दादा, परमपूजनीय हरिपाळ दादा, परमपूजनीय सुरेश दादा, परमपूजनीय मुरलीधर दादा, परमपूजनीय प्रमोद दादा, त्याच ठिकाणी असणारे आपले विवेक दादा त्या ठिकाणी आहेत। आमचे या कार्यक्रमासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, या यूट्यूब चॅनलचे सर्व आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा सोहळा साकारतो आहे असे परमपूजनीय आदरणीय नावाप्रमाणे तपस्वी असणारे तपस्वीराज दादा राहेरकर, त्याचबरोबर मला या ठिकाणी सोबती म्हणून असलेले माझे स्नेही मित्र परमपूजनीय, परम आदरणीय ज्ञानरत्न माहीम दादा जावळे डामरखेडा, आणि मला श्रवण करत असणारे आपण सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा दंडवत प्रणाम। दंडवत दंडवत दंडवत। श्रीमद भगवद्गीतेवरती इथे चिंतन चालू आहे।
खरं पाहता श्रीमद भगवद्गीता ही भगवंताची दिव्यवाणी आहे. तिच्यातील विचार फारच सखोल आणि अनायासे कल्याण करणारे आहेत. त्यांचे मनन केल्यानं, वाचन केल्यानं साधकाच्या हृदयामध्ये नवनवीन विलक्षण भाव प्रगट होताना दिसतात. समुद्रात मिळणाऱ्या रत्नांचा एखाद्या वेळे शोध लागू शकत नाही, किंवा शोधही लागला तर त्या रत्नांचा अंत कळू शकत नाही, किंवा समुद्राचा अंत करू शकत नाही. तर तसे गीतेतले शब्द न शब्द आहेत की त्या शब्दरत्नांचाही अर्थ करणं तितकंस सोपं होत नाही. आणि म्हणून गीतेत मिळणारे तत्वज्ञान हे मंत्रमुग्ध करणारं आहे, मनाची शुद्धी करणार आहे, पवित्रता निर्माण करणार आहे आणि भक्ती मार्गामध्ये दृढ करणारे हे विचार आहेत. गीतेच्या विचाराला यथायोग्य आकलन जर केलं तर स्वतः श्रीकृष्ण महाराज सांगतात की मोक्ष इच्छामि मा शुच, आम्ही तुम्हाला मोक्ष देतो. आणि हा जो मोक्षाचा रस्ता आहे हा भक्तीच्या रस्त्यानं जातो. आणि म्हणून 12व्या अध्यायामध्ये महाराजांनी भक्तियोग निरूपण केला. भक्त ज्या भावनेनं भगवंताची भक्ती करतो, जितक्या उच्च कोटीतून भक्त भक्ती करतो, त्याच्या भक्तीची अर्थता जाणून महाराज स्वतः त्याला ज्ञान देतात, श्रीमुखे ज्ञान देतात किंवा अधिकरणमुखे ज्ञान देतात आणि त्यांचा उद्धाराचा रस्ता हा सोयीस्कर करून देतात. श्रीमद भगवद्गीता 18 अध्यायाचा ग्रंथ, 700 श्लोकांचा ग्रंथ. हे 18 अध्याय 18 योग आहेत. या योगाची सुरुवात धृतराष्ट्रानं केली आणि त्याचा समारोप संजयानं केला. आंधळ्यानं विचारलेला प्रश्न आहे आणि डोळस माणसानं दिलेलं उत्तर आहे. समारोपाचं उत्तर डोळस माणसानं दिलं. ज्याला खूप दूरवरच दिसतं असा संजय आहे, जो हस्तिनापुरातून कुरुक्षेत्र पाहतो. आणि धृतराष्ट्र असा आहे की ज्याला जवळचंही दिसत नाही. इथेच आपल्याला कळतं की ज्याला जवळचं दिसत नाही, ज्याला स्वतःच्या उद्धाराचा मार्ग दिसत नाही, सापडत नाही, डोळ्याच्या समोर अज्ञानाचा अंधार आहे, असा जो मी अज्ञानी आंधळा आहे, अशा माझ्या अज्ञानी आंधळ्या माणसासाठी श्रीमद भगवद्गीता हा रस्ता ज्ञानाचा, ज्ञानप्रकाशाचा मार्ग आहे. आणि तो कुठे घेऊन जाणारा आहे तर त्याच 18व्या अध्यायाच्या समारोपाला संजय ग्वाही देऊन सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण, जिथं कृष्ण आहेत त्याच ठिकाणी धर्म आहे, तिथेच विजय आहे, तिथेच विभूती आहे, तिथेच मुक्ती आहे, सर्व तिथे आहे जिथं कृष्ण आणि अर्जुन आहेत. म्हणून अज्ञानी माणसासाठी श्रीमद भगवद्गीता हा ज्ञानाचा स्रोत आहे. आणि या ज्ञानाच्या स्रोतामध्ये 2 अध्याय आपलं विशेष करून लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये 12वा अध्याय आणि 15वा अध्याय. 15व्या अध्यायाला विशेष महत्व आहेच, पण त्याचबरोबर इतर अध्यायांनाही महत्व असताना 12व्या अध्यायाला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. ते वेगळं स्थान असं आहे की ती भक्ताची असती परी आहे. 13व्या अध्यायामध्ये निर्वचन आहे, 15व्या अध्यायामध्ये महावाक्य आहे आणि महत्वाचे प्रकरण आहे ब्रह्मविद्येचे. महावाक्य, निर्वचन, असती परी. तर भक्ताची असती परी ही या 12व्या अध्यायामध्ये आहे. 12व्या अध्यायाचे प्रामुख्याने 2 भाग होतात.
उत्तरार्धामध्ये म्हणजे 12व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये अद्वैष्टासुर भूताना या ठिकाणापासून तर अनिकेत स्थिरमती इथपर्यंत भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत. भक्त कसा असला पाहिजे, त्याची काय लक्षणं आहेत, आणि मोस्ट इम्पॉर्टंट देवाला कोणता भक्त आवडतो ते इथेच सांगितलेलं आहे. जो भक्त देवाला अभिप्रेत आहे, जो भक्त देवाला आवडतो, तो भक्त या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. म्हणून हा अध्याय या ठिकाणी खूप मोलाचा आणि महत्वाचा अध्याय आहे. मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो की आपल्याला काय महत्वाचं वाटतं यापेक्षा देवाला काय मान्य आहे ती गोष्ट जास्त महत्वाची आहे. मी एक शो केलेली आहे. जे कोणी ऑपरेटर आहे त्यांनी फक्त ते ऍड करून घ्या. स्क्रीन शो केलेली आहे, तिला ऍड करा. आजच्या सेवेसाठी म्हणून जो श्लोक मला दिलेला आहे, तर तो श्लोक आपण त्या श्लोकाकडे आता वळूया. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमति भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमति भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी कसं असावं म्हटले माणसानं, तर त्यांना तुल्य म्हणजे समान. तुल्य शब्द समान. तुल्य निंदा काय, समान काय मानावं? निंदा स्तुती. निंदा आणि स्तुती सारखं मानणारा भक्त. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. आता निंदा आणि स्तुती हे सारखी मानायची सांगत आहेत देव. अवघड गोष्ट आहे, पण आपल्याला ते करायचं आहे. हे सुरुवातीला सांगितलं नाही ना देवानं, या भक्ताच्या सतीपरीमध्ये समारोपाला सांगत आहे. कारण देवाला एक कल्पना आहे की माणूस एवढ्या सहजासहजी स्तुतीला आणि निंदेला समान मानायचा नाही. म्हणून त्याला अगोदर खूप सारा सिलेबस दिलेला आहे, आणि ते केलं तर आता हे पण करू शकता. म्हणून बसावी शक्यतेची निरूपिती. शक्य आहे आपल्याला, देवानं निरूपण केलेलं शक्य आहे. मग आता कसं करायचं बरं? तुल्य म्हणजे समान, तत्तुल्य, तुल्य सारखं. आणि काय? निंदा स्तुती. निंदा असा मुद्दा आहे की कुणी जर का आपल्याबद्दल वाईट बोललं, प्रचंड वाईट वाटतं माणसाला. असं वाटतं की आपल्याबद्दल हा काच बोलला, आपण उद्विग्न होतो. आणि निंदा करणारे माणसं पदोपदी भेटत असतात. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, कुत्र्याला गती, माणसाला प्रगती, आणि देवतेला आध्यात्मिक उन्नती शक्य होत नाही, सहन होत नाही. मी त्याला थोडस वाढवलेलं आहे. प्रगती सहनच होत नाही. कल्पना करा, भरधाव धावणाऱ्या दोन गाड्या आहेत. आपण रोडवरती ऍक्सिडेंटचं प्रमाण पाहतो ना, भरधाव वेगात धावतात. एखाद्या गाडीला जर कोणी ओव्हरटॅक केलं तरी ते त्या गाडीला सहन होत नाही. आणि मग ज्या गाडीनं ओव्हरटॅक केलं तिच्याबद्दल पाठीमागचा चर्चा करत असतो, तो लय शहाणा आहे, त्याच काय खरंय, उगाचच आतीच करतो, एवढं काय देवानं सांगितलं का? करतो तर असं, अन्याय केलं तर काय खरंय हो.
उगाच कपडे बदलले, काहीच करत नाही ते. केलं तर करपट वैरागी, आणि नाही केलं तर वेश विप्रे म्हणतात. काय खरंय त्याच. असं पदोपदी माणसं भेटतात. आणि म्हणून आपल्याला शाळेत शिकवलेलं आहे, पहा, हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. हत्ती आपल्या तालामध्ये चालत असतो बाजारामध्ये, कुठलाच ताण घेत नाही तो, पण तो आला म्हणून कुत्रे भुकतात. त्याला काही फरक नाही पडत हत्तीला, पण लोक मोठे मजा घेतात, पहा कसे कुत्रे भुकून राहिले त्याच्यावर म्हणून. तस जो सज्जन माणूस आहे त्याची निंदा होत असते, कारण त्रिविधता आहे, अनुकूल, प्रतिकूल, उदास. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकल का, हा विचार करून त्या निंदेस बळी पडू नये, हे सगळं सांगण्याचं कारण. निंदेला बळी पडायचं नाही, निंदेला पात्र व्हायचं नाही. आणि लोक निंदा करू लागले तर कृष्णदेवानं सांगितलं, तुल्य समान माना, असं माना स्तुतीच करून राहिला. कारण त्याच्याकडे जे आहे ते तो देऊन राहिला, ज्याच्याकडे जे आहे तो ते दिल की नाही. हा, आता आपण आडावरती गेलो, आडात मध्ये जे असेल ते पोहऱ्यात येईल. त्या आडामध्ये पाणी असेल स्वच्छ नितळ तर ते पोहऱ्यामध्ये येईल, आणि त्या आडामध्ये गटाराचं पाणी सोडलेलं असेल आउटलेट, तेच पोहऱ्यात येईल. जे आहे ते येणार. आता याच्या डोक्यात जे आहे तेच त्याच्या तोंडात येणार आहे. मग मी म्हणतो, आपण अपेक्षाच का ठेवावी की त्यानं आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे म्हणून. आणि आपण काय देव आहे का लोकांना आपल्याला चांगलं म्हणावं? आपण माणसं आहोत, आपल्याला लोक नावं ठेवणारच आहे, कारण आपल्या ठिकाणी अनुकूलता, प्रतिकूलता आणि उदासीनता त्रिविध जण आपल्याला पण आहेत ना. कृष्णदेवाला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आहे की नाही त्रिविध जण? तर तसं श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि यथास स्वामी म्हणाले त्रिविध जण आहे. देवाला लोकांनी नावं ठेवले, परंतु देवाने काही प्रतिक्रिया दिली का? करे पुरो नाही दिली. म्हणून आपणही प्रतिक्रिया द्यायची नाही, निंदा सहन करा. इथं देव प्रामुख्यानं सांगत आहेत, निंदा सहन करा. आणि निंदा लोक करणार. काहींच कसं असतं माहितीये का, यंदा मंदा निंदा आणि आमचा निंदा करायचा धंदा. यंदा मंदा नंदा लोक जवळ येतात आणि आमचा निंदा करायचा धंदा. परंतु ते करू द्या, काय करायचं तर आपण विचलित होऊ नका. निंदा, मग आता निंदेना विचलित होऊ नका. परंतु मग काय स्तुती केली तर हळून जा. नाही म्हणले तसं पण नाही जमणार. स्तुतीनं पण हरळू नका. आता कोणी स्तुती करल, वा 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 म्हणे, तुमचं बोलणं म्हणजे अमृतवर्षिणी. अरे येड्या, माणसाची वाणी कुठं अमृतवर्षिणी असते का? एका सूत्रसंचालकानं सांगितलं, बाबाची वाणी म्हणजे परावाणी, अमृतवर्षिणी वाणी. स्तुती करण्याला काही लिमिटेशन असतं की नाही? आणि स्तुती करणारे करत असतात. काही स्तुती पाठक असतात, काही भाट असतात, ते स्तुती करतात. पण ऐकणाऱ्यानं लक्षात घ्यावं, हा इथं आहे तोपर्यंत स्तुती करते, दुसरीकडे जाऊन दुसऱ्याची करते, तिथं आपली नाही करत. म्हणून स्तुतीलाही हळहळून जाऊ नये. एवम योगीचं शेवटचं वाक्य, निंदा केली तर हुळहुळू नये आणि स्तुती केली तर हळहळू नये. दोन्ही करायचं नाही. हळहळू नाही जायचं नाही, हुळहुळायचं बी नाही. कसं राहायचं तर कृष्णदेव सांगतात, तुल्य समान
एकदा काय झालं माहिती का, विवेकानंद शिकागोला गेले. मी तुम्हाला परिचित किस्सा सांगतो. आणि मग तिथं त्यांनी भगवद्गीतेवरतीच प्रवचन केले. आता त्याचे प्रवचन लय गाजले. शेवटी गीतेवर बोलला भाऊ, हा जगातल्या सर्वश्रेष्ठ ग्रंथावर गाजणारच. मग आता तिथले मिशनरी गेले विरोधात आणि ते इतका त्रास द्यायला लागले, सळू कापळू करून सोडलं. परंतु कृष्णदेवाचा विचार सांगणारा माणूस इतका स्थिर होता की त्या माणसानं तिथं 6 महिने प्रवचन केले म्हणतात. पण तो माणूस तिथून कसा झाला, विचलित झाला नाही. विवेकानंद विचलित झाले नाही. निंदेचं काय हो बघा तुम्ही, संत एकनाथ पैठणचे गोदावरीवर आंघोळीला गेले, तिकडून आले. लोक काही बोलू लागले, त्यांनी ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशी लोक म्हणले याला बोलण्यानं काही फरक नाही पडत. दुसऱ्या दिवशी त्यांना गुळण्यात त्यांच्या अंगावर फेकले. ते पहिली गुळणी फेकली, आंघोळीला गेले, पुन्हा आले, पुन्हा गेले, पुन्हा गेले. ते 100 वेळेला गुळणी टाकली त्यांच्या अंगावर. आणि मग 100व्या वेगळी गुळणी टाकणाऱ्या माणसाला लाज वाटली. त्यानं पाय धरले. तर म्हणला, नाथ खरंच तुम्ही शांती प्रिय आहात. तर नाथ म्हणाले, अरे काही फरक नाही पडला, तू गुळण्या टाकल्यामुळे मी 100 वेळेला आंघोळ केली, मी स्वच्छच झालो त्याच्यातून. आणि अन्य धर्माचं तत्वज्ञान आहे की माझे पाप धुतले गेले बा, असं ते म्हणाले. पण आपल्याला ते जमत नाही. आपल्या धर्मामध्ये तसं नाही, आंघोळ केल्यानं पाप धुतले जातात, पण स्वच्छ झाला. हे आहे तुल्य. आता निंदा आणि स्तुती दोन्हीमध्ये तुल्य असणारे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बघा, एकदा काय होतं, गौतम बुद्ध रस्त्याने चाललेले असतात. लोक म्हणतात प्रचंड हुशार आहे, यांना बोधिसत्व आहे, ज्ञान प्राप्त झाले, अशी त्यांची स्तुती असते. आहे बी मनात, असे चांगलेच होते ते. मग आता त्यांनाही प्रतिकूल लोक होतेच की नाही, प्रत्येकाला राहतात. मग प्रतिकूल निंदा करायचे. मग आता एका प्रतिकूल माणसानं त्याला शिव्या घातल्या. गौतम बुद्धाला शिव्या घालून काहीच झालं नाही. हा डायरेक्ट त्यांच्या तोंडावरच जाऊन थुकला. त्यांनी चेहरा धुवून काढला, निघून गेला. हा थुकणारा घरी गेला, प्रचंड वाईट वाटलं याला. तो म्हटला, तो माणूस आपल्याला काहीच बोलला नाही आणि आता माफी मागायला गेला. पाय पकडले गौतम बुद्धाचे, ढासाढसा रडायला लागला, खूप रडायला लागला. गौतम बुद्ध म्हणाले, झालं तुझं रडून? तर हो. म्हणले, जाऊ दे मला आता. तो म्हटला, मी थुकलो तरी तुम्ही बोलले नाही आणि मी रडलो तरी तुम्ही काहीच म्हणले नाही. गौतम बुद्ध म्हणाले, पहिल्या वेळेला तुझा भाव तसा होता, तो थुकण्यातून व्यक्त केला. आता तुझा हा भाव श्रद्धेचा असा आहे, तो तू रडण्यातून व्यक्त केला. तू दोन्ही वेळेला माझ्या सोबत बोललास, फक्त पद्धती वेगळ्या होत्या. तुझा पहिला भाव रागाचा होता, रोष होता, तो भाव थुकण्यातून व्यक्त केला. आणि आदराचा भाव तू रडण्यातून व्यक्त केला. दोन्ही वेळेला माझ्या शरीरावर पाणीच पडलं. थुकला तेव्हा पाणी फेकलंस, रडला तेव्हा डोळ्यातलं पाणीच पायावर पडलं. तो तुझा भाव व्यक्त केला. तुला बोलायचं जे होतं ते तू बोललास. तुझ्या या दोन्ही बोलण्याच्या पद्धती आहेत, त्या माझ्यासाठी सारख्या आहेत. याला म्हणतात तुल्य निंदा स्तुती. हे आम्हाला लीळा चरित्रामध्ये प्रामुख्याने दिसतं. आमच्या गोसाव्याच्या ठाई आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महिलांना उद्धाराचा अधिकार दिला, ज्ञानाचा अधिकार दिला. बाईसाबाईला प्रेमदान दिलं. या प्रसंगी स्वामी बाईसानं पाया पुसण्यावर बसवलं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बसले.
पाय पुसण्यावर. आणि नंतर प्रेमदान दिल्यानंतर बाईसाबाई सिंहासनावरून गडबडत खाली आल्या आणि श्री चरणावरती रडल्या, प्रचंड रडल्या. अगोदर तिनं दुधी करट्यामध्ये स्वामींना आरोग्यासाठी म्हणून पाणी भात दिलेला आहे. आणि आता ती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना पंचपक्वान्नाचं भोजन देते. अगोदर तिनं स्वामींना पाय पुसण्यावर बसवलं आणि आता ती स्वामींना सिंहासनावरती बसवते भरजरीत वस्त्र टाकून. अगोदर ती स्वामींकडे पाहत सुद्धा नाही, आता ती स्वामींना निहाळते आहे, स्वरूप पाहते आहे. पूजा अवसराच्या वेळेला एक शेवड्या अवतार म्हणजे ज्याला एक कलिकेचं प्रेम झालेलं आहे तो पूजा अवसराच्या वेळेला स्वरूप पाहतो, तर ते पाहते आहे. म्हणजे पहिले तिनं स्वामींकडे नजरेने पाहिलं नाही आणि आता तिला ती स्वामींकडे तर पाहतेच पाहते, स्वरूप पाहते आहे. स्वामी दोन्ही वेळेला सारखे आहेत हे मुद्दा लक्षात घ्या. स्वामी पाय पुसण्यावर बसले तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, तेज आहे. स्वामी सिंहासनावरती बसले, तिनं रचलेल्या ओट्यावर बसले म्हणा, आसनावर म्हणा, तरीही स्वामी आहेत असे स्थिर आहे. कोरके खायला दिले स्वामींनी, ते पण खाल्ले. आणि आता स्वामींना पंचपक्वान्नाची आरोग्य देते आहे, स्वामी ती पण आरोग्य देते. स्वामींची हेळसांड केली तरी स्वामींच्या चेहऱ्यावरती कुठलाही बदल झाला नाही. आणि स्वामींचा प्रचंड आदर केला तरी स्वामींच्या चेहऱ्यावर कुठलाच बदल झाला नाही. हे आहे तुल्य सारखं. किती सारखे पण आहे. याच पुढची लीला आहे हंसराजा स्थिती. आता हंसराजा ही बाईसाबाईची शिकीन, ती काय सारखं बोलू लागली, पांड्या बोलायला लागला. त्याच्या पुढची लीळा आहे पांड्या स्वप्नी नामस्वीकार पैठण. तो चक्का असं म्हणला की कोनो नेनो दादूला, अरे कोणता तरी परपुरुष घरात आणून बसवलाय बाईसाबाईनं आणि त्याची पायवणी घेती असे, त्याची पाय धुवून पिते, परपुरुष आणून बसवला. म्हणजे किती टोकाचं बोलता तो लोक. वाईट झालं आपलं कोणा म्हणजे आपलं कुणाशी बिघडलं, कुणाशी वाईट झालं, आपण बिघडून घेतलं, पण पुढच्या माणसाला किती दोष देतो आपण. चक्रधर स्वामींना इथपर्यंत वाईट बोलावं की बाईसाबाईवरून परपुरुष परस्त्री अशा विषयापर्यंत संबंधापर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना हे बोलले. स्वामींनी त्या बोलण्याची कुठलीही दखल घेतली नाही. याला म्हणतात तुल्य. इकडे बाईसाबाई प्रचंड स्वामींची स्तुती करते, दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू गुणानुमोदन करते देवाचं. आणि तिकडं पांड्या बाईसाबाईचा शिष्या देवाला नाव ठेवतो. तेही कॅरेक्टर चारित्र्यावरती शिंतोडे उडवतोय बरं का, लहान गोष्ट नाही आहे. चारित्र्यावरती शिंतोडे उडवत आहे हा स्वामी. ते काहीच प्रतिक्रिया देत नाही. याला म्हणतात तुल्य. सारखं आहे, निंदा आणि स्तुती सारखी, काहीच फरक नाही. बाईसाबाईलाच कस तरी वाटलं, त्या जीव होत्या ना शेवटी. त्या म्हणल्या तेव्हा मला जसं तुम्ही खेचलं तसं यांनाही सांगा. आणि मग स्वामींनी हंसराजा स्थिती, पांड्या स्वप्नी नामस्वीकार या लीळा घडतात आणि त्या ठिकाणी ते इकडे धर्मी लागतात. पण जे सारखेपणा आहे ना, हा सारखेपणा महत्वाचा आहे. याला समतोल म्हणतात. समतोल. तोल गेला नाही पाहिजे, निंदेतही नाही स्तुतीतही नाही. थोडी कोणी निंदा केली तर आपण उद्विग्न होतो, हळहळून जातो, आणि कोणी थोडी स्तुती केली तर हळूहळू निघतो. त्याच्यासारखा आनंद वाटत नाही आपल्याला कोणता. मला एक शंकराचार्याचा प्रसंग आठवतो. शंकराचार्य त्यांचा शिष्य त्याची स्तुती करतो. म्हणजे प्रत्येकच चला आपल्या गुरुची स्तुती करत असतो. आमचे बाबा, आमच्या बाबासारखे बाबाच नाही असं. तर ते शंकराचार्याचा चला असंच म्हणला, गुरुजी म्हटला तुमच्यासारखं ज्ञान म्हटलं जगात कोणाला नाही. आता
शंकराचार्याला वाटलं आता हे जरा जास्तच झालं याला. ते नदीच्या तीरावरती फिरत होते. शंकराचार्याच्या हातामध्ये काठी होती, ते लंबी दांडा असतो, कुत्ता निवारण दंडा, आमच्याकडे श्लोक आहे दंडा सोबत. त्यांचा दांडा म्हणजे दर्शक असतं, ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य काय ते. आणि दंड कोण धारण करतं? जो दंड देऊ शकतो. दंडावरती एक विशेष व्याख्यान आहे, ते जाऊ द्या. तो दंड हातात होता, राजदंड, धर्मदंड, धर्मदंड आहे. आणि तो दंड उचलला शंकराचार्यानं, पाण्यात फेकला. ते लाकडाच होतं, ते तरंगलं पाण्यात. त्याला सांगितलं उचलून आण, उचलून आणलं. आणि मग आता शंकराचार्य म्हणाले, हे पाय, या दंडाला जितकं पाणी लागलं एवढं ज्ञान माझ्याकडे आहे, ज्ञानसागरातलं. आणि तिकडे जेवढं शिल्लक आहे ना, तेवढं ज्ञान आणखीन बाकी आहे, मला मिळालेलं नाही. ज्ञानाचा एवढाच भाग मला मिळाला जेवढा माझ्या दांड्याला पाणी लागलं. पुढचा किती स्तुती करल, स्वीकारणाऱ्यानं स्वीकारू नये. स्तुती करणारा तो आपल्या गुरुला खुश करण्यासाठी म्हणून राहिला, तुमच्यासारखं ज्ञान जगात कोणाला नाही. परंतु शंकराचार्य गुरुनं मात्र स्वीकारला नाही म्हणता. गुरुनं त्याला लगेच दाखवून दिलं की नाही बेटा, तू चुकीचं बोलत आहे. कारण गुरु कसा आहे, तुल्य, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, सारखं सारखं असलं पाहिजे. नाहीतर मग आम्ही पाहत असतो, एक जण माझा परिचय करून देत होता भाषणाच्या अगोदर, आणि तो परिचयामध्ये काही काही बोलायला लागला. तो म्हटला, दादा इतके चांगले आहेत की कोळसा कितीही घासला तरी त्याचा काळा रंग संपतच नाही. तसं दादाचा चांगलेपणा संपतच नाही. मी म्हणलो, येड्या, कोळशाचा काळा रंग ते काही स्तुतीचं लक्षण आहे का रे? स्तुती करणारा काय स्तुती करल याचं काही त्याचं गणित निश्चित नसतं. परंतु स्वीकारण्यानं ठरवावं की हा भाऊ काहीच्या काही बावचाळल्यावानी बोलून राहिला, हा म्हणतो पंथातले सर्वश्रेष्ठ आचार्य, तर जरा याला समजून सांगितलं पाहिजे की अरे भाऊ तसं नाही रे. तर या प्रकारानं तुल्य निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती तुल्य मानली पाहिजे. जे आमच्या गोसाव्यांच्या लीळाचित्रामध्ये आम्हाला दिसली, स्वामींच्या चरित्रावरती जाऊन बोलले तरी स्वामींनी ते सहन केलं. हे आहे तुल्य सारखं. हा समतोल कधी येणार आहे जीवनामध्ये? हा समतोल साधला गेला पाहिजे. बघा, माझा देव नागाच्या फण्यावर नाचला. नागाचा फणा ही नाचण्याची जागा आहे का बाबांनो? अरे घाबरतात ना माणसं, चांगली चांगली माणसं घाबरतात नागाला बघितल्यानंतर. आणि बालकृष्ण मनमोहक मूर्त, अति सुंदर, सुंदराचे सुंदर ते कृष्ण त्या नागाच्या फण्यावरती नसतात. नागाचा फणा कसा आहे? उतरती बाजू आहे. या उतरत्या बाजूवरती कृष्णदेवाचा तोल नाही गेला. पडले का खाली? तोल नाही गेला. हे आहे समतोल जीवन. ज्या देवाचं चरित्र समतोल आहे, त्याचे विचारही समतोल आहे. तुल्य ते निंदास्तुती मौनी, विचारही समतोल आहेत. आणि ते जर आपण आत्मसात केले तर आपलं जीवन सुद्धा समतोल होऊ शकते. म्हणून तुल्य निंदा स्तुती, निंदा आणि स्तुती सारखी माना. मौनी, वाणीचं नियमन, मौन धरा म्हणले, जास्त बडबड करू नका. आता मौनाचा विषय आला आणि मी तर बडबडच करून राहिलो, म्हणजे मी थांबलं पाहिजे आता. मौनी, मौनाचे धरुणी आकोडे, अहंतेची फाडावी गाल फडे, ममतेची दोन्ही धडे वेगळी करावी. मौनाचे धरुणी आकोडे,
मौनाचा आकडा जवळ असला पाहिजे, आवर घातला पाहिजे जिभेला. चर 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 चालते, समोर समोर चालते, सापाची कशी बाहेर तशी जीभ कशी चर 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 चर, आणि पुढच्याच्या हृदयाला सर्व चिरत जाते. म्हणून तिला आकोडा घातला पाहिजे, थोडा लगाम दिला पाहिजे. अरे थांब, धावू नको, एवढा वेग बरा नाही, समजून सांगितलं पाहिजे जिभेला. तर या प्रकारानं मौनाला स्वीकारलं पाहिजे. केनचित संतुष्ट, तुल्यंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित, म्हणजे संतुष्ट कसं राहायचं आहे तर संतुष्ट. शरीर जिवंत राहण्यापुरतं मिळेल तेवढं त्यानं जे मिळेल ते घेतलं आणि त्याच्यात तो संतुष्ट झाला. संतुष्ट सम उपसर्ग तुष्ट शब्दाला लागला आणि तर तुष्ट शब्द आहे. समाधान, समाधान असलं पाहिजे. मिळेल ते घ्यावं, समाधान मानावं. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले, त्यातला हा एक गुण आहे, संतुष्ट, समाधान मानावं. याचं विश्लेषण तुम्ही दादाकडून ऐकलं असेल. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, त्याच्यातही हा शब्द आला. जो शब्द पुन्हा पुन्हा येतो ना, तर समजून घ्या काही मोलाचा आहे. एखादी गोष्ट नाही का आपण सांगतो, आलं लक्षात, पुन्हा विचारतो लक्षात आलं ना, पाय बरं, लक्षात ठेव, दुकानात गेल्यावर विसरशील, नाही तर विसरशील. मी तुला अगरबत्ती आणायला सांगितल्या, बिड्या घेऊन येशील तू. असं म्हणजे काय होतं, काही लोकांना लक्षात नाही राहत ना. 3-3 वेळा आपण सांगतो, पाच हो लक्षात ठेव, हा फुलं आणायला सांगितली तुला, दगड घेऊन येशील. गंमत अशी बाबांनो, त्याला काय धूर निघणं ही गोष्ट. ते म्हणा अगरबत्ती ते धूर निघतो आणि बिड्यामधून धूर निघतो, त्याचं काय. अज्ञानाच्या तो जण सुखी होऊन असतो, अज्ञानाचे निप्रसाने. म्हणून त्याकरता आपण आहे तिथे जे मिळालं त्याच्यावरती संतुष्ट राहिलं पाहिजे. पुढच्याकडून आपल्या अपेक्षा वाढल्या की आपल्याला असंतुष्टता निर्माण होते, कारण आपल्या अपेक्षेला कोणी टिकू नाही शकत. देवाच्या अपेक्षा कशा असतात माहिती आहे का, खूप मोठ्या मोठ्या. मला एक बाई म्हटली आपल्याला घर बांधायचंय. म्हणलं छान, काही हरकत नाही. म्हणलं कसं काय ताई, मग कसं नियोजन आहे तुमचं घराचं. काही नाही म्हटले दादा, थोडंसंच बांधायचं म्हणले आपल्याला, एखादी गुंठा जागा घ्यायची आणि आपल्याला मार्ग बांधायचा. म्हणलं छान, उत्तम. म्हटलं मग तुमचा कसा प्लॅन आहे. काही नाही म्हणे, टॉयलेट बाथरूम, एक किचन, एक माझ्यासाठी खोली, एक देवपूजेसाठी खोली, एक अभ्यागतांसाठी खोली आणि एक कोठी घर म्हणे. म्हणलं बाई तुमचं जे नियोजन आहे कम्प्लीट 15 लाखाचं आहे, तर 1 रुपया कमी लागत नाही त्याच्यातून. तुम्ही म्हणता म्हणलं काही नाही आपल्याला थोडंसंच बांधायचंय, आणि 10 लाखाची जागा म्हणजे 25 लाखाचा विषय केला म्हणलं तुम्ही बसल्या ठिकाणी 2 मिनिटात. अपेक्षेला कोणी टिकू शकत नाही. आज जर का तुम्ही गजरा आणून दिला ना त्या गलांड्याच्या फुलाचा, तर उद्या त्या बाईची अपेक्षा असते मोगऱ्याच्या फुलाचा आणावं. अपेक्षेला टिकू शकत नाही माणूस, उद्विग्नता येईल त्यांनी. म्हणून देवानं उपचार केला आपल्यावर, संतुष्ट हे शिकवा द्यायला. आहे त्याच्यात समाधान माना, जे मिळालं त्याच्यात. खूप सारे लोक मी आयुष्यात असे पाहिले की जे भूतकाळ आठवून वर्तमान गमावतात आणि भविष्य उद्ध्वस्त करतात. स्वतःचं उदाहरण म्हणजे स्वतः असा विचार करतो मी. भूतकाळ आठवतात, असं झालं माझ्या आयुष्यात, तसं झालं, हे झालं, ते झालं, मला हे नाही भेटलं, मला ते नाही भेटलं, माझं बालपण खूप कठीण गेलं. अरे संघर्ष कुणाच्या जीवनात नसतो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. संघर्ष कुणाला नसतो.
सगळ्यांनाच असतं, फक्त काही सांगतात काही सांगत नाहीत, काही लिहितात त्या विषयावर काही लोक लिहित नाहीत. बाळासाहेब ठाकरे म्हणले की मी माझं आत्मचरित्र कधीच लिहिणार नाही. प्रत्येकाचं लिहिण्यासारखं असतं, काही लोक सांगतात लिहिणार नाहीत. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, त्याच्याशिवाय तो मोठा होऊ शकत नाही. देरे हरिप्रंगावरी असं काय होऊ शकतं का? होत नाही. परंतु कष्टानं माणसं मोठे होत असतात आणि हे होत असताना त्यांनी आता आहे त्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, वर्तमानाचा क्षण साजरा केला पाहिजे आणि भूतकाळामध्ये रमवा आणि वर्तमानामध्ये जगा, भूतकाळात रममान होऊ नका आणि भविष्य काळाची चिंता करू नका. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. अभंग आहे तो भगवानचा. आणि तिथे हे इथेच संतुष्ट आपल्याकडे आलेला आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्ये प्रियो नर. आता अनिकेत, अ म्हणजे नाही, घर. ज्याचं घर नाही, ज्याचं एक नियत म्हणजे नेमलेले असे राहण्याचे स्थान नाही. अनिकेत, नियत असं नेमलेलं स्थान नाही ज्याचं राहण्याचं. जिथे राहील तिथे तो त्याचं घर आहे असं समजून राहतो. माझं फिरस्ती काम आहे, मी जिथं जातो तिथं का नाही आपलं म्हणूनच राहतो. त्याच्यामुळं आपुलकी एवढी वृद्धिंगत होते की आता दादा कोण्या जिल्ह्याचे, दादा कोण्या तालुक्याचे, आमच्या विदर्भामध्ये जर तुम्ही आलात तर कोणी म्हणाल दादा आमच्या तालुक्याचे आहेत, दादा आमच्या जिल्ह्यातले, आमच्या अचलपूरवाले भेटले. अशा पद्धतीनं अनिकेत, जे अनिकेत घर नसते, अनिकेत स्थिरमती, मती स्थिर, ज्याची मती स्थिर आहे, स्थिर बुद्धी पाहिजे, ती ठेवायची आहे, डळमळीत व्हायचं नाही. आणि असा जो नर आहे तो देवाला आवडतो. अनिकेत स्थिरमती भक्तिमान्ये प्रियो नरः. शेवटचं देवानं सांगितलं की या पद्धतीनं लोक मला आवडतात ज्यांची मती स्थिर आहे. श्रीकृष्ण देव भगवद्गीतेमध्ये निरूपण करत आहे की घर हा विषय समजून सांगितला देवानं. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचे जे 24 गुरु आहे त्यामध्ये सुद्धा बघा श्री दत्तात्रय प्रभूंनी जो साप ज्याला देवानं गुरु मानलं तो कसा आहे, तो स्वतःच घर तयार करीत नाही. श्रीकृष्ण देवाचं निरूपण चालू आहे अर्जुनाला हे रणभूमीवरती, काही मी तुम्हाला स्क्रीन शो केल्या. असो तर इथे घराचा विषय कृष्णदेवाने दत्तात्रय प्रभूंनी मोडीत काढला, कृष्णदेवानं मोडीत काढला. दत्तात्रय प्रभू आम्हाला सांगतात की जे आयतं घर असेल तर तिथे राहा. कृष्णदेवाने सांगितलं स्वतःचं घर तयार करू नका. अनिकेत स्थिरमती, बहुतासाठी मार्ग बांधला तर चालते, नाही तुम्ही माणसाला मग बाबा लोकांना एवढा मार्ग कशाला पाहिजे, आणखी उद्या माझ्यावरच अडचणी आणसा. तिथे बहुतासाठी त्यांच्याकडे 50 लोक आहे, कोणाकडे 100 आहे, त्याला तर बांधकाम करावंच लागेल. इतक्या लोकांना कुठे सुद्धा आता कोरोनात कुठे नेलं असतं, एवढी मंडळी घेऊन गेले कुठं असते, आपल्या घरी आपण ठेवलं असतं का नाही. म्हणून त्यांना त्यांच्या पुरतं जेवढे लोक आहे तेवढं बांधकाम लागेल. पण ज्याचे 5च माणसं आहे आणि त्यांना 500 लोक राहावे असं जर बांधकाम केलं तर मग जरा अवास्तव झालं. म्हणून अनिकेत स्थिरमती, अनिकेत घराचा विषय देवानं मुळीत काढला. आणि चक्रधर स्वामींनी म्हणजे कृष्णदेव, दत्तात्रय प्रभू आणि स्वामींनी सुद्धा तो विषय मुळीत काढला. सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे की फिरत राहावं, फिरस्ती सांगितली देवानं. 8 विजन सांगितलं, माळकेचे वचन आहेत, आचाराचं सरोळा आहे. तिथं आपल्याला काय सांगितलं, फिरायला सांगितलं. गावून गावात चा म्हटले आहे की नाही, काही ना नगरे एक रात्र, ग्रामे एक रात्र, नगरे पंचरात्र, आपल्याला फिरस्तीच सांगितलं. तर या प्रकारानं
अनिकेत तिन्ही अवतारांनी हे निरूपण केलेलं आहे. स्थिरमती, मती स्थिर असली पाहिजे. ज्याची बुद्धी स्थिर नाही ना, तो प्रगतीच करू शकत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला शेवटी. जे ढवळलेलं पाणी ना, त्याच्यात तोंड दिसत नसतं, ते किती स्वच्छ असं, आणि गढूळ का असं ना, पण स्थिर जर असेल ना, त्याच्यात चेहरा दिसतो, प्रतिबिंब दिसतं. तशी जी बुद्धी ना, ही स्थिर असली पाहिजे. हिची चंचलता कमी झाली पाहिजे. काही लोकांचं असं, ते तरंग कसे खालीवर खालीवर खालीवर, तसे त्याच्या बुद्धीचे इतके विचार फिरत राहतात, इतके विचार फिरत राहतात. ते विचार करून करून काहींचे कसे डोके चपले, काहींच्या डोक्यांचे आकार बदलले. ते एवढे विचार करू नका, ताण देऊ नका डोक्याला. स्थिर राहा, स्थिर बुद्धी. अनिकेत स्थिरमती, भक्तिमान मी प्रिय होणार. असा भक्त, असा नर प्रिय मला प्रिय आहे. स म्हणजे तो, नर म्हणजे तो पुरुष, तो भक्त, भक्ती करणारा. मे म्हणजे मला, प्रिय म्हणजे प्रिय आहे. अशा प्रकारानं हा श्लोक या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. आणि यानंतर बरोबर जवळजवळ 46 मिनिट 45 मिनिट मी तुमच्याशी संवाद साधला. 15 मिनिट दादा बोलणार आहेत आणि 1 तासाचं हे सत्र आहे. झालेली सेवा मी माझे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंच्या श्रीचरणी अर्पण करतो. आपल्याला जे आवडलं नाही ते माझं मला वापस करा. माझ्या बोलण्यामध्ये काही उदाहरणं, काही वाक्य काहींना नाही पटत, परंतु माझं ग्रामीण बोलणं आहे. मी जे अनुभवलं, जे भोगलं, जे सहन केलं, ते माझ्या बोलण्यात येतं. आणि मी माझी ग्रामीणता सोडणारच नाही. मला माईम दादा कधी कधी म्हणतात, हे वाक्य नको होतं, ते नको होतं, पण मी दादाला म्हणतो, दादा ती माझी ग्रामीण बोली आहे आणि मी माझ्या बोलीत बोलतो, म्हणूनच मी जिवंत आहे. मी दुसऱ्या कोणासारखं बोलण्याचे प्रयत्न केले तर योगीचे प्रवचन नीट होणार नाहीत. आणि म्हणून साहित्यिक बोली म्हणजे वापरू नाही, ग्रामीण शब्दांचा वापर होत असतो. तर त्याच्यामध्ये कुणाला ते पसंत पडत नाही, परंतु आमच्याकडे असंच बोलतात. कसं आहे, जर का आम्ही गावाकडं कोणाला म्हणलो, भाऊ जरा पाणी देता का, तर ते आमच्याकडे चालत नाही. आम्हाला आण रे पाणी, ते त्याला बरोबर कळतं ते आपलं पाणी आणायला सांगितलं म्हणून. तो आपल्या आपल्या भागाचा फरक असतो. त्या प्रकारानं काही शब्द येऊन जातात, ते नाही पटले तर आपण उदारांतकरणानं क्षमा करावी. एवढं बोलून आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो. दंडवत प्रणाम. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु. अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या श्रीचरणी प्रथमतः नतमस्तक होऊन ज्ञात अज्ञात सर्व साधकांच्या स्मृतीस अभिवादन करतो. व आज या समारोपीय सत्राला उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र साहित्य आचार्य योगीराज दादाजी, अगदी सुंदर असं वक्तव्य त्यांनी आपल्या बोली भाषेतून, माय बोली भाषेतून त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केलं. आणि ज्यांच्या प्रयत्नानं गेल्या 7 सत्रापासून, मला वाटतं 7वं सत्र असेल, 7वं 8वं सत्र, आणि गेल्या 8व्या सत्रापर्यंत ज्यांच्या प्रयत्नानं मी आपणासमोर उपस्थित झालो. आणि 7 सत्रापासून मी बोलतो जाऊ, आणि तुम्ही ऐकलं सगळ्यांनी. अधिष्ठा सर्व भूतानांपासून सुरुवात झाली तर 18 श्लोकापर्यंत मी थांबलो आणि 19वा श्लोक आज नेमका संपूर्ण झाला. आणि या एकूण जवळजवळ भगवंतांनी 39 गुणांची या ठिकाणी यादी केलेली आहे. 7 श्लोकामध्ये 39 गुणांचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. अर्जुन देवाला सांगतायत भगवंत की, हे अर्जुना, मला हा भक्त आवडतो. तर कुठला भक्त आवडतो? 39 गुणांनी जो अलंकृत आहे ना, तो भक्त मला आवडतो. आणि त्या भक्ताची यादी लिस्टच बनवली देवाला. आणि आज ती शेवटची ती यादी आपण बघितली, दादांनी आपल्या वक्तव्यातून ती मांडला. आता वेळेचा तसा अतिक्रमण झालेला आहे, परंतु तरी देखील आज समारोपीय सत्र आणि म्हणून शेवटचं थोडं मी न बोलता आमच्या श्री गोपालकृष्ण भगवंताच्या मुखारविंदातून निघालेले शब्द मी या ठिकाणी सांगेन.
का 19 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत भगवंतांनी गुण सांगितले, परंतु खऱ्या अर्थाने 19 नंतरच्या शेवटचा जो श्लोक आहे, 12वा अध्यायातील शेवटचा जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. की जसं एखादा पाठ असतो ना, तुम्ही आता शाळेत सगळे शिकलेले आहेत आणि सर्व शिकलेल्यांना माहिती आहे की पाठानंतर एक सारांश असतो, शेवटचं वाक्य असतं शेवट, आणि त्याच्यामध्ये सगळ्याच पाठाचा आशय मात्र त्या ठिकाणी दिलेला असतो. त्या आशयावरून पूर्ण पाठ आपल्या लक्षात येत असतो. तसं खऱ्या अर्थाने 39 गुणांचा असलेला हा 7 श्लोकांनी व्यापलेला जो पाठ आहे, भक्त नावाचा जो पाठ आकारला श्री कृष्ण भगवंतांनी, तो मात्र शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याची समाप्ती केली. त्याचा सारांश भगवंतांनी सांगितला. भगवंत म्हणाले की येतू धर्म्या अमृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत परमा भक्तास्ते तिव मे प्रिया. हे अर्जुना, असा भक्त मला आवडतो. कसा की बघा, या गुणांनी नुसता युक्त भक्त मला आवडत नाही. युक्त नाही आवडत, युक्त असून चालत नाही. गुणांचं कार्य प्रगट व्हायला हवं. जसं ज्ञान तर प्रत्येकाला जास्त, जाणीव प्रत्येकाला जास्त. तुम्ही अनुभवत असतात, खूप लोक हुशार आहेत, आपणच असं नाही. बरेच लोक या जगाच्या पाठीवर म्हणतात ना, बहुरत्ना वसुंधरा, एकानंतर एक असे बरेच लोक एकापेक्षा एक हुशार आहेत, अगदी विद्वानही आहेत. मात्र विद्वत्ता कुठेही आढळेल, विद्वत्ता कुठेही आढळू शकते, शास्त्र कुठेही आढळू शकते, मात्र त्या शास्त्रावर चालणं हे मात्र आढळू शकत नाही. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात धर्म्या अमृतमिदम, अमृतमय असं जे मी तुला सांगितलं ना, धर्ममय अमृतमय, हे जे अमृताचं तो प्राशन केलं, म्हणजे धर्ममृत जे मी तुम्हाला जे 7 श्लोकाचे जे भक्त सांगितला, यात यथोक्तम जसं सांगितलं तसंच उत्तम प्रकारानं खऱ्या अर्थानं पर्युपासते, म्हणजे जी उपासना करतो. नुसतं गुणांची यादी जो करत नाही, तो गुण आपल्यात उतरवतो ना, आपल्यात उतरवल्यानंतर त्या गुणावर तो चालण्याचा प्रयत्न करतो. अगदी तो भक्त मला आवडतो. आणि म्हणून भगवंताला इथं चालणं अपेक्षित आहे, चालणं अपेक्षित आहे. सर्वज्ञांनी आमच्या सूत्रात सांगितलं आहे, तुम्ही कदाचित वाचलं असेल की जो जाणता त्याला ज्ञानी म्हटलं जात नाही, फक्त ज्याला कळलं त्याला ज्ञानी म्हणता येत नाही. जो आचरतो ना त्याला ज्ञानी असं म्हणतात. ज्याला जो प्रत्यक्ष कार्यामध्ये आणतो ना, कुठलंही वचन कार्यात आणतो, एखादा श्लोक कार्यात आणतो, एखादं वाक्य जो कार्यात आणतो, जसं आपल्या याच्यात म्हणायचं म्हटलं तर बोले तैसा चाले तयासी वंदावे पावले, असं म्हणतो ना आपण, की जो बोलतो तसं चालतो ना, त्याचे पाय मात्र बंधू वाटतो, किंवा पूर्ण जग त्याच्या पाया ठिकाणी त्या ठिकाणी नमस्कार करत असतात. आणि म्हणून बघा, गांधीजींच्या याच्यातून आपल्याला दिसून येतं काय होतं. काहीच नव्हतं गांधीजीजवळ, काय होतं, अगदी साधा माणूस होता, एक काठीवरती बारीक हाडकुडं असं शरीर होतं, अगदी नित्राण झालेलं शरीर होतं, चष्मा होतं, काही दिसत होतं, काही न दिसत होतं. अशी अवस्थेच्या गांधीजी मात्र एकदा चले जाव म्हटलं तर 40 लाख लोक त्यांच्या मागे उभे राहिलेत का नाही? 40 लाख लोक उभे राहिले. का उभे राहिले असते? त्याच्या मागचं कारण काय? का आचार परमो धर्म, आचार परमो तप. आचार हा परमधर्म आहे, आचार हा परम तप आहे. का आचार किम न साध्यते, आचरण काय साध्य होत नाही. जगातलं कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी आचार सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला शेवट म्हणताय की ये तू धर्म्यामृतम मिदम यथोक्तम पर्युपासते. यथोक्तम, मी सांगितल्या हे जे अमृतमय ज्ञान तुला सांगितलं ना, हे जसं सांगितलं तसं जो आचरतो तो तसा भक्त मला आवडतो. पण तोच कोण आचरू शकतो माहितीये का? कोण आचरतो? ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि मतपर आहे, जो ईश्वर परायण आहे आणि जो श्रद्धायुक्त भक्त आहे ना, तोच या गोष्टी करू शकतो. मी आता प्रश्न विचारला मला, आपण अगोदर घेतला तो प्रश्न, आणि त्या प्रश्नाचंच उत्तर या ठिकाणी पुन्हा येतं, किंवा त्या प्रश्नाची पुनरुक्ती या ठिकाणी पुन्हा येते की ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय आवश्यकता आहे, काय गरज आहे माणसाला. एकच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, मुळीच होत नाही. जगातले ज्ञानच असं म्हणणं ज्ञानच नव्हे, तर जगातली एखादी सामान्य गोष्ट जरी प्राप्त करायची असेल ना, तर तुम्हाला त्याच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धाशिवाय देवतेचं फळ प्राप्त होत नाही, श्रद्धाशिवाय एखादं भूत वश करता येत नाही, श्रद्धाशिवाय एखादा मंत्र वश करता येत नाही, श्रद्धाशिवाय काहीही करता येत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञान प्राप्ती करण्यासाठी अगदी महत्वाचं जर कुठलं शस्त्र असेल तर ते साधन जर कुठलं असेल तर ते श्रद्धा असं साधन आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात श्रद्धाना मत परमा. कसं? असं नाही चालणार अर्जुना, असं नाही, मुळीच नाही.
नुसतं आहे म्हणून आहे नाही, तर ती घेत असताना मात्र श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा ठेवणाऱ्या माणसालाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. श्रद्धा विरेतन, ज्याला श्रद्धा नाही त्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परम सहितेंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांती अचिरे नाधिगच्छते. श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं, तो इंद्रियांवरही संयम करू शकतो आणि परम शांतीला तो प्राप्त होतो, परमशांतीला. आणि असं परमशांती जर तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्या ठिकाणी अगदी महत्वाची श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा फार महत्वाची आहे. चैतन्य महाप्रभूचा एक आश्रम होता छोटासा, आणि त्या आश्रमामध्ये एक त्यांचं शिष्य होता, आणि प्रत्येक शिष्याला मात्र सकाळी उठल्यानंतर भोग दिला जायचा, तो श्रीमद भगवद्गीतेचा भोग किंवा श्रीमद भगवद्गीता महानुभाव पंथ पुरती सामावलेली नाही किंवा ते एकवटलेली नाही, त्याच्या अगदी सगळ्या जगामध्ये व्यापलेली आहे श्रीमद भगवद्गीता. फक्त अशा असं की श्रीमद भगवद्गीतेतून कोणी काय घेतलं, प्रत्येकानं ज्याला जे हवं ते घेतलेलं आहे. म्हणून मर्यादित, आपल्यापुरता मर्यादित नाही भगवद्गीता, खूप मोठी आहे भगवद्गीता, खूप मोठा आशय तिच्या गीतेचा. आणि म्हणून प्रत्येकाला सकाळी सकाळी मात्र महाप्रभू चैतन्य प्रभू ते भोग देत होते, आणि योग चाललेला होता. आणि त्याच्यातला एक विद्यार्थी होता, अगदी शिष्य, आवडता शिष्य होता. आणि मग तो घोक घ्यायचा. आता गीता उघडवली का, आता जे 2-4 श्लोक घेतले समजा घोकासाठी आणि निघाला. मग एकांत विजनाला जसे बसतात तसे सगळे पोरं बसायचे. बसल्यानंतर त्याने पुस्तक उघडावं, पुस्तक हे करावं, आणि पुस्तक ज्यावेळेस तो ओपन करतो, बघतो, पुस्तक बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूच्या धारा सुरुवात होतात. आता पहिल्या दिवशी असं झालं, ठीक आहे, काही अडचण नाही, काही असेल, काही त्रास झाला असेल, काही कंबर दुखत असेल वगैरे वगैरे अनेक कारण असतील म्हणून दुर्लक्ष केलं सगळ्यांनी. पण पहिल्या दिवशी तसं झालं, दुसऱ्या दिवशी तसं झालं, तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच. 2-3 दिवस गेले, पुन्हा तीच घटना, वारंवार तोच प्रसंग ओढवतोय, वारंवार तोच प्रसंग घडतोय. मात्र त्यावेळेस विद्यार्थ्यांना असं लक्षात आलं, विद्यार्थ्यांना असं वाटलं की अरे काहीतरी दुसरं कारण असेल, बरं हे कारण नाही. आणि मग विचारलं त्याला, पण तो काही बोलला नाही. आणि मग हे सगळे घरानं घेऊन त्या ठिकाणी गुरुजींकडे गेले, ते चैतन्य प्रभूकडे गेले. सांगितलं त्याला, म्हटलं की गुरुजी, हा जो विद्यार्थी ना, तुमचा आवडता विद्यार्थी, पण मात्र तो गीतेचा भोकच पाठ करत नाही. आणि का करत नाही, म्हणजे कधीही आम्हाला दिसतो ना की बस आम्ही गेलो की पुस्तक उघडवतो, आम्ही आपलं वाचतो, मनन करतो, त्याचं गोकमपट्टी करत असतो, हा फक्त रडतो, दुसरं काहीच करत नाही. चैतन्य प्रभूला मोठं आश्चर्य वाटलं, नेमकं असं का असावं. आणि मग बोलवलं शिष्याला, जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं, बाळा, अरे तू घोप घेताना रडतो का? म्हणे पोरं सांगत होती की तू अभ्यास करत नाही. असं चालणार नाही बाबा, तुला गीताही पाठ करावं लागली, या वयातच गीता पाठ होत असते. गीता पाठचं एक वय आहे, आणि ते वयातच तुला ते होणार आहे. आणि मग त्यावेळेस यानं उत्तर दिलेलं अगदी मार्मिक उत्तर होतं. तो म्हणतो की काय सांगावं गुरुजी, मी ज्यावेळेस गीता उघडवतो ना, गीता उघडल्यानंतर ज्यावेळेस श्री भगवान वाच असा शब्द उच्चारतो ना, त्यावेळेसच माझ्या डोळ्यातून अश्रू मात्र घळाघळा गळत असतात. कारण की साक्षात परब्रह्म परमेश्वराची ती मूर्ती मला आठवते, ती मूर्ती माझ्यासमोर उभी राहते. देवा, पुढचं वाचण्याची हिंमतच होत नाही, ताकदच होत नाही. आणि ज्यावेळेस हे शब्द त्या शिष्याचे गुरु ऐकतात, ते गुरुजी ऐकतात, चैतन्य प्रभू, आणि ऐकल्यानंतर ते पटकन त्यांना आलिंगन देतात, जवळ घेतात, आणि खऱ्या अर्थाला सांगतात की गीता तर तुलाच कळाली. गीता त्यालाच कळाली होती. खरंय, गीताचा अभ्यास तर बरेच लोक करतात, आम्ही करतो, परंतु गीता कळणं वेगळं आहे आणि गीताचा अभ्यास करणं वेगळं आहे. आणि भगवंतांनी इथं शेवटी तेच सांगितलं अर्जुन देवाला. भगवंत म्हणाले की हे अर्जुना, एवढे जेही मी तुला गुण सांगितले ना, हे गुणाचा अभ्यास करणं फार वेगळं आहे, पण हे गुण अंतःकरणात उतरवणं हे सर्वात महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून गीतेच्या समाप्ती या ठिकाणी मी आज जास्त काही बोलणार नाही, म्हणून शेवटी एवढं सांगू इच्छितो. गेल्या 7 श्लोकाचं विवेचन तुम्ही ऐकलं. आता या 7 श्लोकामधून तुम्हाला भावेल ते, तुम्हाला रुचेल ते, तुम्हाला आवडेल तो, तुम्हाला पचेल ते, तुम्ही त्याच्यात बसू शकतात असे 2-4 गुण काहीतरी शोधा. आणि शोधल्यानंतर ते गुण तुमच्या अंतःकरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. हे गुण भक्ताचे असं नाही, हे गुण दैवराटीचे असं नाही, हे गुण संन्यासीचे असं नाही, भिक्षुकाचे असं नाही. हे गुण सामान्य माणूस म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये जगणाऱ्या माणसाचेही गुण आहेत. त्याच्या ठिकाणी ही गुणांची संभावना असते, तिथेही हे गुण आढळून येतात. असं नाही की ते दैवराठीमध्ये किंवा भिक्षुक वर्गामध्ये ते आढळून येईल, नाही. हे गुण तर तिथेही आढळून येतात.
आणि मग ज्यावेळेस त्या गुणांनी युक्त तो प्रपंच करत असतो ना, त्यावेळेस मात्र तो प्रपंचातला माणूस जो असतो तो साधूच्या समानतेचा होऊन जातो. त्याच्यामध्ये एक दैवी प्राप्त होते, काही हे दैवी गुण आहेत आणि असे दैवी त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असते. आणि त्याचं जे प्रापंचिक जीवन जे आहे ते अगदी सुरळीत सुसंस्कारित असं त्याचं जीवन वर्तत असतं, जात असतं. आणि म्हणून तुम्हाला शेवटी सांगू इच्छितो की असे काहीतरी तुम्हाला आवडेल भावेल ते गुण तुमच्या अंतःकरणात उतरवा आणि त्या गुणावर चालण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या आपल्या ह्या 12 अध्यायातला हा जो दादांनी दिलेला होता की एवढे श्लोक आपण करून द्या म्हणून, एवढे श्लोकांचा जो भार होता तो मात्र आज माझा समाप्त झाला. या ठिकाणी सर्वांना उपस्थितांना वासनिक सद्भक्त आणि आमचे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय साहित्य आचार्य दादाजीने अगदी सुंदर समारोपीय या सत्रामध्ये विवेचन केलं. अगदी मन जसं ते म्हटले ना की सुख काय म्हटलं ते तुल्य निंदा स्तुती मौनी, निंदा आणि स्तुती म्हणजे जसं तुल्य, जशी समानता हवी तसं त्यांनी मात्र हे प्रवचन विवेचन करत असताना कुठलंही विचलित मात्र मी तर झालोच नाही, नक्की तुम्ही कदाचित झाले नसतील, असं सगळ्यांना स्थिर म्हणजे बांधून ठेवलं. ती एक मोठी कला असते आणि ती कला त्यांना देवदत्त आहे, देवानं दिलेली आहे. आणि अशी ती वृद्धिगत व्हावं आणि आपल्या सर्वांचाही धर्म वाढावा. आता कोरोनाच्या काळात घरीच राहा, देवदेव करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम माहीम दादा आणि योगी दादा. आपण या ठिकाणी चॅनलवर आलात आणि आम्हा सर्व श्रोत्यांना प्रबोधित केले त्याबद्दल देवश्री चक्रधर युट्यूब चॅनेल आणि सर्व अच्युत गोत्रे श्रोत्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपले हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. अशीच प्रबोधन रूपी धर्मसेवा आपल्याकडून घडत राहो आणि अनेक अधिकारी जीवांच्या वेधाला, बोधाला, ज्ञानाला, प्रेमाला आपण निमित्त होत राहू आणि त्या प्रभू परमात्म्याचे त्या निमित्ताने आपणासही प्रेम प्राप्त होवो, अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि झालेली आजची ही प्रबोधन रूपी सेवा या ठिकाणी श्रीकृष्णार्पण करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया अशाच एका प्रबोधनपर विषयासाठी पुढील एखाद्या भागात. तोपर्यंत पाहत रहा देवश्री चक्रधर युट्यूब चॅनल आणि चॅनलच्या सर्व धर्मरूप सेवांचा लाभ घ्या. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर अवश्य करा, कारण आपल्या प्रतिसादाशिवाय आम्हालाही धार्मिक सेवेमध्ये कार्य करण्यास उत्साह मिळणार नाही. प्रतिसाद द्या, कमेंट करा, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत प्रणाम हो.